नमस्कार, वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवायची शेवयाची खीर। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे? दूध, साखर, शेवया, साजूक तूप, ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि बदाम घेतले आहेत आणि वेलची आणि तिची पावडर। त्यासाठी आपण पहिल्यांदा एका ह्याच्यामध्ये पॅनमध्ये साजूक तूप घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी शेवया भाजून घ्यायच्या आपल्याला। या शेवया आपल्या भाजून झाल्या आहेत। आता त्याच्यामध्ये मी जे बदाम आणि काजूची हे केली होती बारीक ते टाकलं मी, ते पण त्याच्यावर तुपामध्ये व्यवस्थित भाजले जातात। कसं खमंग असं थोडंसं असं खरपूस असं भाजायचं आपल्याला। तर हे दूध टाकायचं कारण शेवया शिजायला थोडासा हे होऊन लागतील। दूध टाकलं आहे मी, दूध अर्धा लिटर घेतलं होतं। दूध जास्त असेल तर शेवया चांगल्या शिजतात। दूध फाटता कामा नये आणि त्यासाठी आपल्याला ढवळत ठेवावं लागतं। त्याच्यात वेलची पावडर टाकली मी, साखर, सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि हे सारखं ढवळत राहायचं जेणेकरून आपलं दूध फाटत नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे आपलं झालं शेवया। मी परत साजूक तूप टाकलं आहे। परत ती शेवया शिजल्यानंतर ही झाली आपली शेवयाची खीर तयार।